हिमालयाच्या टेकड्यांमध्ये वसलेल्या देवपूर या प्राचीन हिंदू शहरात शांतता आणि शांतता पसरली. रहिवासी निसर्गाशी सुसंगतपणे जगले, त्यांचे दिवस प्रार्थना, ध्यान आणि साध्या आनंदाने भरले. पण या दुर्दैवी दिवशी शांतता भंग पावली. चेतावणी न देता असुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुष्ट यंत्रमानवांचे सैन्य देवपूरवर उतरले. त्यांचे धातूचे शरीर सूर्यप्रकाशात चमकत होते. स्फोटांच्या आवाजाने हवा भरून गेली. घाबरलेल्या रहिवाशांच्या पायाखालची जमीन हादरली. शहराचा अर्धा भाग भंगारात पडला होता. एकेकाळी शांततापूर्ण रस्ते आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. गोंधळात दोन हिंदू साधू, विक्रम आणि मार्कंडेय, उंच उभे होते. त्यांचे डोळे निर्धाराने चमकत होते. हे काही सामान्य साधू नव्हते, कारण त्यांच्याकडे प्रगत वैज्ञानिक ज्ञान आणि दैवी शक्ती होती, प्राचीन परंपरांमधून पार पडली. विक्रम त्याच्या कर्मचारी हातात घेऊन ऊर्जेचा एक शक्तिशाली स्फोट घडवून आणला आणि अनेक असुरांना अचूकपणे मारले. मार्कंडेयाने यादरम्यान देवतांची दैवी ऊर्जा प्रवाहित केली. एक भोवरा सोडला ज्याने रोबोट्सना जमिनीवरून उचलले आणि त्यांना एकमेकांवर आदळले. युद्ध सुरू झाले. दोन साधू परिपूर्ण सामंजस्याने लढत होते. त्यांनी त्यांचे वैज्ञानिक ज्ञान त्यांच्या दैवी शक्तींशी जोडले आणि असुरांचा नाश करणाऱ्या ऊर्जेचे शक्तिशाली स्फोट घडवले. रोबोट अडखळले. त्यांचे धातूचे शरीर हल्ल्याच्या खाली कोसळले. जसजसा संघर्ष तीव्र होत गेला तसतसे विक्रम आणि मार्कंडेय दिव्य आभाने चमकू लागले. त्यांच्या शरीरात एक तीव्र सोनेरी प्रकाश पसरला. असुरांनी त्यांच्या येऊ घातलेल्या पराभवाची जाणीव करून अंतिम असाध्य हल्ला केला. पण दोन साधू तयार झाले. एका जोरदार आरोळ्याने विक्रम आणि मार्कंडेय यांनी एकत्रित ऊर्जेचा स्फोट घडवून आणला आणि असुरांना अविश्वसनीय शक्तीने मारले. यंत्रमानव स्पार्क्सच्या शॉवरमध्ये स्फोट झाले. धूळ शांत झाल्यावर विक्रम आणि मार्कंडेय वीरपणे उभे राहिले. त्यांच्या छाती कष्टाने धडधडत होत्या. देवपूर शहर वाचले. तेथील रहिवासी त्यांच्या वीरांना आनंद देण्यासाठी त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून बाहेर पडले. दोन साधू हसले. त्यांचे डोळे अभिमानाने चमकले. त्यांनी त्यांच्या शहराचे आणि त्यांच्या जीवनशैलीचे रक्षण केले आहे. युद्धानंतर विक्रम आणि मार्कंडेय दोन साधूंनी त्यांच्या शहराचे रक्षण करत राहण्याची, सदैव जागरूक आणि उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार राहण्याची शपथ घेतली.